तहसीलदारांचा रस्त्यासंदर्भात 6 फूट सर्वे बांधावरच्या रस्त्याचा 6 बाय 6 म्हणजे 6 एकरचा 6 पलीकडचा 12 फुटाचा रस्ता काढून देण्याचा आदेश होता. त्या आदेशाची अंमलबजावणी तुम्ही सकाळपासून करत होता. रस्ता थोडासा केला तुम्ही आणि नंतर थांबवलाय, तर काय कारण आहे? अर्जदार यांनी स्वतः रस्ता थांबवलेला आहे. मी रस्ता तयार करायला इथं आलेले आहे. रस्ता JCB आलेला आहे, पण स्वतः अर्जदारांनी थांबवलेला आहे. मी त्यांना सांगत आहे की आदेशाप्रमाणे रस्ता करू द्या, पण अर्जदारांनी स्वतःच रस्ता करायचा थांबवलेला आहे. मी त्यांना 5 मिनिटं वेळ दिला आहे, तरीसुद्धा ते अजून रस्ता तयार करायला तयार नाही. तर आता मी त्यांचं स्टेटमेंट घेणार आहे, कारण अर्जदारच रस्ता तयार करू देत नाही म्हटल्यावर मग पुढे रस्ता कसा करायचा? नाही, सकाळी जे तुम्ही सकाळी आल्या ना, तुमच्यासोबत पोलीस प्रशासन पण होतं. सकाळी जे लोक होते आता पण आहे, सकाळी जे शेतकरी होते ते पण रस्ता द्यायला तयार नव्हते. तुम्ही कायद्याचं सांगितलं, तुम्हाला तहसीलदारांचे आदेश सांगितले. तहसीलदारांच्या आदेशानुसारच रस्ता तयार करायला इथं आलेले आहे. अर्जदाराचं काय आता तुम्ही ऐका? अर्जदाराचं ऐकत नाहीये मी. त्यांना मी सांगते JCB चालू करा आणि तेवढा रस्ता करून घ्या. ते 5 मिनिटं थांबा 5 मिनिटं थांबा असं 15 मिनिटं झाले तेव्हापासून मला सांगताय, पण तो रस्ता मी करणार आहे. हाताने काढून घेतो. काढून घेतो आम्ही. मला JCB नाही मिळत असणार तर तुम्ही नाही ते मालक JCB बोलवा किंवा हे करा. पर्याय काढा, तसं नाही चालणार. इथं आज आम्ही आलोय, रस्ता करूनच जाणार. त्याच्यामुळे तुम्ही ना ते लोक बोलवा काय बोलवा, हे हाताने काढून घ्या. मग चालू करा काम. अजिबात काम थांबवायचं नाहीये. चला काढून घ्या हाताने. तुम्हाला आधी दिलेलं आहे ना तहसीलदारांनी, तुम्हाला लगेच परत लावून दिलं. चला चला काढून घ्या. हो, आपल्याकडे आदेश आहे, ते जातील कुठं त्यांना जायचं असेल तिथं. तुम्ही हे करून घ्या. चला, इथून एवढाच राहिलंय, थोडासाच बाकी आहे आता रस्ता. हा, थोडाच बाकी आहे रस्ता करायचा, तेवढा करून घ्या कृपा करून, बरं का? तुम्ही ना तुम्ही ते करा. JCB नसेल तर तुम्ही ते माणसं बोलवा, करा हाताने. चला, तुमच्याकडे आदेश आहे. आदेश त्यांना जाऊ दे, प्रांतांकडे आपल्याला जाऊ दे. त्यांना आपल्याला जाऊ दे. मी कसं आदेश फॉलो करा. काम चालू केले. पोराला जरी फोन केला का तुम्ही, आता आम्ही खालतून रस्ता सोडला, इकडून 2 बाजू सोडायचे का? आणि आमच्या इकडे काही शेतच नाही ना, आम्हाला इकडे गरजच नाही वाटायची. आमची तिथून खालतून आम्ही मावशी तुम्ही वरती अपील दाखल करा त्याच्या विरुद्ध. तुमचं आज काही ऐकलं जाणार नाही. तुम्ही अपील दाखल करा. आम्हाला काही नोटीस बिटीस आले नाही. हे काही पोरं येतील तेव्हा तुमचं काय म्हणणं असेल ते तिकडे वरती सांगा. तुम्ही आज काही थांबता येणार नाही आम्हाला. हो चला, 1 मिनिट करून तुम्ही माझा अर्धा तास घेतलेला आहे. तसं लेखी द्या मला, मग थांबायचं असेल तर. आम्हाला मॅनेजरचा विषयच नाही डोक्यात काही. त्यामुळे डायरेक्ट कोणा आहे का नाही. ठीक आहे, आता मी बघतो समजून. जाऊ द्या, वाटतं काही विषय. हो मॅडम, कसं काय वाटतं तुम्हाला? तुला लय आल्या मग नाही, सगळ्यांनाच करायचं ना. हे काढायला लावणार आहे मी. आणि मग काय एवढं 1 तास झालं त्यांना तुम्ही ते थांबवलाय? सांगितलं JCB आणा दुसरा JCB आणा. सांगा की नाही मग मग थांबवला का दिसली असं मग हाताने काढा जर नाही JCB भेटत तर. असं नाही, कसं तुम्ही माझा खर्च जास्त त्यामुळे ते असू द्या ना, मग पण आधी झालाय ना त्यांचा. बस बघा दुसरा JCB बघा. काय अडचण काय नाही. दुसरा JCB बघा आणि करा. काढून घ्या हाताने, नाही तर करा. नाही तर JCB दुसरा बोलवून घ्या, त्याला करायचं नसेल तर. आपल्याकडे आदेश आहे, ते आदेशाचं याच्यात जाते. तुम्ही नका द्यायचं. चला, ते JCB ने होत नाही का? नाही तर दुसरा JCB बघा. बघा चला. तुला बोलवले का कोणी इथं?
काका नाही बोलला ना तुम्ही जरा कधी बरं शांत बसा. ऐका ना, जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही मला तसं लेखी द्यावं लागेल आणि त्याचं सांगावं लागेल मग की मी थांबवलंय मग. कारण आम्ही रस्ता तयार करायला तुमचं गावापासून तुमच्याकडे तुम्ही अर्जदार आहे तुमच्यामुळं आलेलो आहे. आज तहसीलदारांचा आदेश आम्हाला आला त्यामुळं आम्ही आलो आहे. तुमचं जर स्वतःच करायचं नसेल तर तसं मला स्टेटमेंट लिहून द्या. इथून पुढं काय करतं बघा मग आता. चला जास्त वेळ घालू नका माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आता. काही थांबा. तुम्ही थांबावं जरा. चला करून घ्या ते. टाइमपास नका करू. तुम्ही अर्धा तास झालेला आहे. दुसरा JCB बोलून घ्या नाही तर हाताने करून टाका. चला दादा जास्त वेळ घालवू नका बोलण्यामध्ये. आम्हाला काही हातात लागली तुम्हाला निघते का मला निघते तुम्ही चालू करा. आता मी घ्या बरं. चालू घ्या करा. इथं लावून घ्या चला. तुम्ही सारखा हो बाजूला जरा काका. JCB वाला हे नाही करत आहे तर काय करणार आपण. जमीन हात नका स्वप्न काढा. हॅलो तुमच्यामुळे बोलणं नाही चाललं सगळं. तुम्हाला एक फोन कोरोना करताना आला का? करून लावून द्या ना लगेच. मला सांगितलं त्यावेळेस मी आता इथे. तुझं काय संबंध नाही बोलायचं. तुला फोन लावलं बोलायचं खायचं का शिवाय त्याच्या खायचं त्याने मला सांगितलं म्हणलं इक्रम तात्या असा बोलवते. तुला बोलणं खायचं का त्याचं. मग शांत राह. स्वतः पुढचं स्वतः बघा दुसऱ्याचं नका बघू. वेळ नाही आता. नाही तर तुमचं लेखी घेऊन टाकेन मी की तुम्ही तयार केलं नाही. मी द्यायला तयार आहे. तुम्ही जे बोला कसं आहे आम्ही आमचा वेळ काढून इकडं तुमचं हो मान्य मान्य आहे आम्हाला सगळं. जनसेवा ही ईश्वर सेवा. ऐकावं दादा तुम्हाला विनंती करतो तुम्ही इथं थांबू नका. जरा साईट लावा. आम्ही बोलतोय तुम्ही बोलू नका. विनंती करतोय तुम्हाला तुम्ही साईट लावा जरा. या इकडे तुम्ही पाठीमागे थांबा. थांबा तिकडे पाहू. त्यावेळेस स्वप्नील म्हणला इथून वरून मायातून आखी वाजली. थांबून घे ना. फक्त यांना इकडे बोलवलं का आम्ही. तुला बोलवलंय का. थांब ना बाबा. तू बस पाहू तिथं साईटला. नसेल जायचं तर तिकडे तुझ्या घरी निघून जा. पुन्हा तोंडातून शब्द काढू नको. एक काय असेल ते माझं मी बघत. झालं रस्ता तर सगळ्यांसाठी होईल. नाही झालं तर सगळ्यांसाठी थांबत. हा बस. तू त्याच्यावर डिसिजन नको घेऊ. तुम्ही दुसरा JCB बोलवा. ते जर नसेल करायचं. अहो जात येऊन नाही, परत आदेश आल्याशिवाय परत आम्ही येणार नाही मग तुमच्याकडे. मग आम्हाला तहसीलदाराचा आदेश आल्यावरच येणार आम्ही. तुम्ही हाताने काढून घ्या. ते इथून इकडे या काही माणूस आलं नाही तुम्ही पाहिजे. काहीच कामच करू देत नाही तर. नाही नाही इथलं आहे ना. हो चला घ्या तुम्ही. चला करा तुम्ही. चला ज्यांचं आहे त्यांना आपल्याला जाऊ द्या. चला तुम्ही स्वतःहून काम बंद पाडले अर्जदार असून सुद्धा. आता पैसे स्वप्नीले का मी एवढी हे नाही. चला लवकर. तुम्ही आम्हाला सांगा की नाही करायचं. आम्ही जातो निघून. नाही 5 मिनिटं नाही 10 मिनिटं नाही ऐकणार नाही आता. हे पाऊण तास झालंय. चला लवकर. मम्मी बोलती. चला लवकर. मम्मी चला करायचं असेल तर पण लगेच यांना करून टाका. इथून इकडे येऊन द्यायचं नाही. वेळ नका घालू. अहो तुम्ही शांत बसा ना मामा. तुम्हाला कळते का काही उद्या काय चाललंय ते मॅडमचं काय चाललंय तुमचं काय चाललंय. जरा बसा ना शांत तुम्ही. विचार आज हा? सरकारी ते कोण आहे अधिकारी तुम्हाला माहितीये का. मला माहिती. हा ते काय आले तिथं. शांत बसा ना तुम्ही. कापून लई शान झाली. तुम्ही ना आपल्याकडे आदेश आहे. तुम्ही हे करा. ज्यांचं असेल ते अपिलात जातील किंवा प्रांताकडे अपील करतील. तुम्ही स्वतःहून अर्जदार असून काम का थांबवलंय. आम्ही कशासाठी आलोय. तुम्हाला रस्ता करून द्यायला आलोय ना. मग तुम्ही का नाही करत आहे. का JCB बंद केलं तुम्ही. चला लवकर लवकर काम चालू करा. चालू करा काम. चला लवकर. JCB वाला येत नसेल तर तुम्ही दुसरा JCB बोलवा आणि पटकन काम चालू करा. इथं सकाळपासून आम्ही आलेलो आहे. तुम्हाला कळत नाही का. तहसीलदारचा अधिकारी. चला मी आता तुम्हाला फक्त ना शेवटचे 10 मिनिटं देते. 10 मिनिटात जर तुम्ही नाही केलं तर मला तुम्ही तुमचं लेखी द्यायचं आहे की तुम्ही थांबवलंय काम म्हणून. आणि तसं मी तहसीलदारांना रिपोर्ट करणार आहे की अर्जदारांनी स्वतःहून रस्ता थांबवलाय.
थांबायचं नाही. रस्ता कोणत्यामुळे थांबला इथून बरं आलं. इकडे काय त्याला टाइम नाही शिवराम. टाइम नाही तर मग तो थांबत थांबल्यात ना ते तासभर काय बाकी नाही आज जे काय होईल ते आज उद्या मी इथं यायला उभे नाही. जे काय करायचे ते आजच करावं लागेल तुम्हाला. आपण तारीख कशासाठी दिलेली असते. तुम्ही जर आज रस्ता केला नाही तर तुम्ही स्वतःहून अडवलाय म्हणून मी रिपोर्ट करून टाकला. रस्त्याचा विषय तुम्ही ना इथली दगडी काढत मला म्हणजे खुला करून पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही हाताने करा नाही तर जेसीबीने करा. आज नंतर मी येणार नाही. मी आज रस्ता तुम्हाला हे करून द्यायला आले ना. आज रस्ता व्हायलाच पाहिजे. तुम्ही तारीख घेतली ना माझ्याकडनं लवकरची मागून. मग तुम्ही का नाही करत आता रस्ता. का थांबले तुम्ही रस्त्याचं काम करून टाका बघू. तुम्ही का थांबताय मला काही कळत नाही. काढू टाका जेसीबी बोलवा नाही तर तुम्ही हाताने करा. याच्यानंतर नाही येणार. तुम्हाला परत अर्ज करावा लागेल तहसीलला. परत चान्स नाही. तुम्हाला आज मी पूर्ण दिवस दिलेला इथं रस्त्यासाठी तरी तुम्ही करत नाहीये स्वतः. तुम्ही ते रस्ता करून टाका. तेवढा राहिलेला तेवढाच पोर्शन राहिलेला आहे आता. तेवढा कृपया संपून टाका. काढून घेते चला. करा ना तुम्ही कोणाची वाट बघताय. हा करा काहीतरी निर्णय घ्या ना. हाताने करून घ्या चला. हाताने करून टाका. मग नाही जेसीबी देत असतील ते तर बोलवा लोकांना. चला लवकर करा नाही तर मला लेखी स्टेटमेंट द्या तुमचं. मग तुम्ही स्वतःहून रस्ता करत नाही म्हणून. चला लवकर करा लवकर. वाया नका घालू वेळ. चला लवकर हाताने करा ते. चला नका वेळ वाया घालू. अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. हा नाहीतर मग मला लेखी द्या तुम्ही थांबवलंय म्हणून. नाही ना तेच तर शूटिंग घ्या. नाही करून रिपोर्ट देऊन टाका मॅडम. हा नसेल करत तर रिपोर्ट देऊन टाकते मी. चला लवकर चला. त्यांना विचारत बसू नका तुम्ही. चला चला आपल्याकडे आदेश आहे तहसीलदारांचा. तुम्ही अजिबात थांबायचं नाहीये. तुम्ही का थांबताय. तुम्ही काढून घ्या ते. चला परत इथं तुमच्या इथं येणार नाही मी. आज तुम्हाला मी तारीख दिलेली होती. आजच रस्ता करायचा आहे आपल्याला. काढून घ्या चला. ते अपील करतील त्यांचं काय असेल ते वरती घ्या काढून. चला जेसीबी नसेल येत तर जेसीबी वाल्याला बोलवा नाही तर तुम्ही करा स्वतः. चला घ्या लवकर. चला लवकर घ्या लवकर. चला जेसीबी वाले येत नाही तर त्याला काय करायचं. मग ते तुम्ही व्यवस्था करा ना. काहीतरी आणा. चला आवरा लवकर. हो मोठा बाबा. तो पाळू झाला मला. टिकावून ते घेऊन या ना. आपल्या घरून घेऊन या जा. चला करा लवकर. चालू करा. टिकावून ते घेऊन या जा लवकर. चावी दिली करा ते. चला टिका माणूस दे. चला चला घ्या लवकर करून घ्या रस्ता. वय पार आणल्या खाली इकडे पुढे आता जरा. इकडे आलं नाही तुम्ही पाहिजे. काहीच कामच करू देत नाही तर. नाही इथलं आहे ना. हो चला घ्या तुम्ही. चला करा तुम्ही. चला ज्यांचं आहे त्यांना आपल्याला जाऊ द्या. चला तुम्ही स्वतःहून काम बंद पाडले अर्जदार असून सुद्धा. चला लवकर. तुम्ही आम्हाला सांगा की नाही करायचं. आम्ही जातो निघून. नाही 5 मिनिटं नाही 10 मिनिटं नाही ऐकणार नाही. आता हे पाऊण तास झालंय. चला लवकर. मम्मी बोलती. चला लवकर. चला करायचं असेल तर लगेच करून टाका. इकडे येऊन द्यायचं नाही. वेळ नका घालू.
अहो तुम्ही शांत बसा ना मामा, तुम्हाला कळते का काही इथे काय चाललंय, ते मॅडमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय, जरा बसा ना शांत तुम्ही. हा? सरकारी ते कोण आहे अधिकारी तुम्हाला माहितीये का? मला माहिती हा? ते काय आले तिथं? शांत बसा ना तुम्ही. कापून लई शान झालं. तुम्ही ना आपल्याकडे आदेश आहे, तुम्ही हे करा. ज्यांचं असेल ते अपिलात जातील किंवा प्रांताकडे अपील करतील. तुम्ही स्वतःहून अर्जदार असून काम का थांबवलंय? आम्ही कशासाठी आलोय? तुम्हाला रस्ता करून द्यायला आलोय ना, मग तुम्ही का नाही करत आहे? का JCB बंद केलं तुम्ही? चला लवकर लवकर काम चालू करा, चालू करा काम. चला लवकर. JCB वाला येत नसेल तर तुम्ही दुसरा JCB बोलवा आणि पटकन काम चालू करा. इथं सकाळपासून आम्ही आलेलो आहे, तुम्हाला कळत नाही का? चला, मी आता तुम्हाला फक्त ना शेवटचे 10 मिनिटात देते. 10 मिनिटात जर तुम्ही नाही केलं तर मला तुम्ही तुमच्या लेखी द्यायचं आहे की तुम्ही थांबवलंय काम म्हणून. आणि तसं मी तहसीलदारांना रिपोर्ट करणार आहे की अर्जदारांनी स्वतःहून रस्ता थांबवलाय. माहिती घेऊन गेलं पाहिजे. वरती घ्यायची आणि चला लवकर. खाली पडू द्या. आज आपण इथं माननीय तहसीलदार यांच्याकडील 143च्या आदेशानुसार श्री विठ्ठल नारायण नवले राहणार उच्चे यांच्याकडे आपण रस्ता तयार करण्यासाठी आलो होतो. मध्ये थोड्या वेळ काम थांबलं होतं कारण अर्जदार यांनी काम थांबवलेलं होतं, परंतु आज रोजी यांचा रस्ता आपण पूर्णतः खुला करून दिलेला आहे. आता जो पोल आहे तो MSCB मार्फत काढला जाईल आणि आज रोजी यांचा रस्ता खुला केला आहे असा मी रिपोर्ट तहसीलमध्ये आज जमा करणार आहे. बोला. आणि पाठीमागं शेळके साहेब होते. शेळके साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. आता त्याच्यानंतर जे नवीन तहसीलदार साहेब आलेले त्यांनी पण आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केले. त्याच्यानंतर मॅडमनी बी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून अंडे जमादार साहेब त्यांनी बी आम्हाला उत्कृष्ट पद्धतीनं असं सहकार्य केलेले. त्याबद्दल सगळं आमच्या रस्त्या लोकांच्या वतीनं प्रथमतः मॅडमचं, तहसीलदार साहेबांचं, अंडे साहेबांचं यांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. पोलीस बंदोबस्तामध्ये आज हा पोलीस रस्ता आपण तयार बंदोबस्तामध्ये करण्यात आलेला हा रस्ता आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये आपण रस्ता तयार केलेला आहे. तर आता रस्ता तयार केला असा रिपोर्ट मी तहसीलदार यांच्याकडे जमा करतो.